मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करतच असतो. तेच डोसे खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर आज आपण एकदम पौष्टिक असे चवळीचे, त्याला लोबिया पण म्हणतात, याचे आपण डोसे करणार आहे. एकदम चविष्ट. आपण चवळी घेतली आहे. चवळी आपण रात्रभर भिजवून ठेवली आणि पण पाणी काढून घेतलं. हिरवी मिरची, लसूण आणि आपण 4 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा. आणि आता आपण चटणी करणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे बघा, आपण डेसिकेटेड खोबरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे भरपूर, आणि कोथिंबीर घेतली, डाळ्या, लसूण, हिरवी. याच्यात कढीपत्त्याचा वापर जास्त करा, एकदम टेस्टी लागते ही चटणी भाजी. आपण चवळी टाकूया मिक्सरमध्ये आणि लसूण टाकूया आणि हिरव्या मिरच्या टाकूया. आपण हे सगळं आता वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकू, थोडंसंच पाणी, असं बारीक हे पेस्ट करून घ्यायचे ते. आता आपण भांड्यात काढू. हे वाटून घेतलं आपण, हे भांड्यात काढू. आता आपण हे जे चटणीसाठी सामान घेतलं होतं खोबरं मिक्सरमध्ये टाकू आणि सगळं वाटून घेऊया. ही चटणी रेडी आहे, एकदम हिरवीगार झाली आहे. पण याच्यात कढीपत्ता भरपूर टाकल्यामुळे एकदम टेस्टी होती ही चटणी. आता आपण याच्यातनं मीठ टाकूया चवीनुसार. आणि आपण हे जे सगळं तांदळाचं पीठ 4 चमचे आणि 1 चमचा रवा हे ह्याच्यात मिक्स करू आणि याला हलवून घेऊया. थोडंसं पाणी टाकू, जास्त नाही टाकायचं, थोडं घट्टच ठेवायचं. आता आपण तवा तापत ठेवूया. तेल लावून घेऊ आपण तव्यावर. डोसा टाकूया. छान साईडने थोडं तेल टाकूया. आपण पलटून घेऊया. आपण थोडंसं तेल टाकूया. आपण त्याला क्रिस्पी थोडं सोनेरी रंग येऊ द्या. मग आपण प्लेटमध्ये काढूया. पलटून घेऊया. छान खरपूस बघा सोनेरी रंगाचा झाल्यावर एकदम. आता दुसऱ्या साईडने करून घेऊया आपण. छान झालाय बघा, खरपूस झालाय आपला डोसा. आता आपण काढूया प्लेटमध्ये. आपला एकदम कुरकुरीत झालाय बघा, असा एकदम चविष्ट लागतो. आपण याच्यात कढीपत्ता भरपूर टाकून आणि डेसिकेटेड खोबरं टाकून डाळ्या आणि लसूण, हिरवी मिरची टाकून एकदम टेस्टी अशी चटणी झाली आहे. एकदम तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा.